नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 15 फेब्रुवारीला एक खूप मोठा सामना आहे क्रिकेटच्या इतिहासामधील. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना T20 वर्ल्ड कपचा आहे आणि हा सामना भारत आणि विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे की नाही याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती देऊया जे क्रिकेटप्रेमी आहेत या लोकांना. कारण की तुम्ही बघितलं भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध जे आहेत ते मला नाही वाटत की सुधारतील. कारण की आपला भारत देश आहे तो सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे की खूप शांततेचा देश आहे, शांततेचे संदेश देणारा देश आहे. परंतु पाकिस्तान दहशतवाद्यांना तिथं स्थान देते. त्यांच्या देशामध्ये दहशतवादी त्यांच्या देशातून निर्माण होत आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे आपलं आणि त्यांचं संबंध जे आहेत ते मला नाही वाटत की होतील चांगले म्हणून. आणि राहिला विषय मॅचचा, 15 तारखेला वर्ल्ड कपमधील एक मोठी मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान T20चा सामना होईल. त्या सामन्यामध्ये कोण जिंकेल, कोण बाजी मारेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष, देशाचं लक्ष लागलेलं आहे. परंतु सामना होणार की नाही आहे, कारण की तुम्ही बघितलं वर्ल्ड कपला आत्ता चालूच होणार आहे वर्ल्ड कप. परंतु पाकिस्तानने सांगितलेलं आहे क्रिकेट बोर्डाने की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात मॅच खेळणार नाही आहे. का खेळणार नाही आहे कारण अद्याप स्पष्ट नाही आहे अजून. परंतु तुम्ही बघितलं की सगळ्यांना माहिती आहे जरी ते आपल्यासोबत खेळले तरी त्यांना हारच मिळणार आहे, हारच मिळणार आहे. कारण की त्यांच्या क्रिकेटमध्ये आणि आपल्या क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपले जे आहेत ते खेळाडू सगळ्या देशाला माहीत आहे, सगळ्या वर्ल्डला माहीत आहे काय लेवलचे खेळाडू आहेत, कशा पद्धतीने खेळतात. अभिषेक वर्मा असेल, तिलक वर्मा असेल, ईशान किशन असेल, सूर्यकुमार यादव असेल, हार्दिक पांड्या असेल, शिवम दुबे असेल, अक्षर पटेल असेल, बुमरा असेल, संबंध सगळे आत्ता जे आहेत आपल्या T20मध्ये आपण सगळ्यांच्या पुढेच आहे. जेवढे क्रिकेट लोक खेळत आहेत त्यांच्या आपण पुढेच आहोत आणि सगळ्या देशाला माहीत आहे की इंडिया काय चीज आहे, कशा पद्धतीने T20 आत्ता खेळते. यांना हरवणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. 250च्या वरती प्रत्येक मॅचमध्ये स्कोर होतो आहे आपल्या टीमचा. आणि त्यांनी बघितलं असेल पाकिस्तान जे क्रिकेट खेळणारे आहेत त्यांच्या क्रिकेट बोर्ड आहे त्यांना माहिती आहे की यांना रोखणं खूप कठीण होईल. त्याच्यामुळे ते मला वाटते भिले, म्हणजे त्यांना भीती वाटली की आपण जो 15 तारखेचा जो सामना आहे तो आपण हारणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की आपण सामना न खेळलंच बरं आहे. आणि तुम्ही बघितलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही भारताविरुद्ध सामना जो आहे तो खेळणारच नाही आहे. आता काय खेळणार नाही त्याचं कारण सगळ्याला कळलं आहे. परंतु आता ते म्हणतात आम्ही खेळणार नाही आहे. आणि जर ते खेळले नाहीत तर त्याचं काय परिणाम असतील, त्यांना खूप मोठा जो आहे तो परिणाम भोगावा लागेल. ICCचा जो दंड आहे तो दंड भरावा लागेल त्या मॅचचा. मला वाटते 2000 कोटी का काहीतरी असा 2300 कोटी एवढा मोठा दंड भरावा लागेल. त्या मॅचचं नुकसान जे आहे ते पाकिस्तानला भरावं लागेल. आता सगळे म्हणतील नुकसान का भरावं लागेल, तुम्ही जर मॅच नाही खेळला तर ते तुम्हाला नुकसान जे आहे ते ICCला द्यावं लागेल. आणि ते ICCच्या नियमानुसार चालत नाही आहेत. आणि राहिला विषय, ते बांगलादेशला सपोर्ट करत आहेत खूप. बांगलादेशला त्यांनी ICCनं बॅन केले, वर्ल्ड कपमधून बाहेर काढले. का काढलं याचं बी कारण सांगतो. कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांना इंडियामध्ये खेळायचंच नाही आहे. आता काय विषय आहे त्यांना काय त्यांनाच माहिती. तुम्ही इंडियामध्ये खेळत नाही, एवढा मोठा सुरक्षित देश, या देशामध्ये तुम्हाला खेळायचं नाही आहे. मग ICCनं डायरेक्ट बॅनच केलं त्यांना. बॅन म्हणजे बसा घरी. त्याच्यामुळे आता बांगलादेशला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून
एक पाकिस्ताननं काय केलं, आम्ही भारताविरुद्ध सामना खेळणार नाही, सामना नाही खेळायचा ना काय खेळू, तुम्ही ते काय 2300 कोटी जे आहेत ना तो दंड भरा आणि नका खेळू सामना. मग आता एवढी मोठी रक्कम भरणार कसं पाकिस्तान? कारण तुम्हाला माहिती आहे आय सी सीकडून त्यांना फंडिंग दिलं जातं, आय सी सीकडून त्यांना भेट दिली असते, बक्षीस दिलं जातं, वर्षाला 500 कोटी एवढं त्यांना बक्षीस दिलं जातं आय सी सीकडून. परंतु आता 2300 कोटी पाकिस्ताननं एवढं भरायचं म्हणजे काय चेष्टा नाही आहे. मला वाटतं आहे पाकिस्तान याच्यावरती विचार करावा. पाकिस्तानने त्यांचा देश जो आहे तो खूप मागे आहे, भारत खूप पुढे पोचलेला आहे. आय सी सीचे जे अध्यक्ष जे आहेत ते भारताचे आहेत आणि तुम्हाला माहितीच आहेत की आय सी सी काय करेल, पाकिस्तानवरती नियम कसे लागतील जर सामना नाही खेळला तर. बघूया तो जर सामना जर नाही खेळला त्यांच्याबद्दल अपडेट आपल्यापर्यंत येईलच. परंतु मला वाटते की त्यांनी सामना खेळावा भारताबरोबर. हार जीत काय होईल ते होईल. जर नाही खेळला तर मग तुम्ही दंड जो आहे तो भरा. कारण की त्यांची एवढी जी इकॉनॉमी जी आहे त्यांच्या देशाची, पाकिस्तानची इकॉनॉमी जी आहे ती एवढी मोठी नाही आहे. खूप म्हणजे खूप गरीब देश आहे तो आणि बड्या बाता नुसत्याच करतो. आणि हे कुठेतरी त्यांनी विचार करायला पाहिजे. खूप पाकिस्तानचे पण खूप फॅन्स आहेत, इंडियाचे पण खूप फॅन्स आहेत की त्यांना असं वाटतं आहे की तो सामना भारत पाकिस्तान बघायला मिळावा लोकांना. कारण की सगळ्यांची इच्छा आहे की हा सामना व्हावा. संपूर्ण देशाची क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. बघूया काय होतं आहे. परंतु पाकिस्तानने तर सांगितले स्पष्ट, त्यांच्या गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही 15 तारखेचा T20चा सामना भारताविरुद्ध कोलंबो म्हणजे श्रीलंके या ठिकाणी जे मैदान होणार होतं त्या मैदानामध्ये आम्ही खेळणार नाही आहे, स्पष्ट सांगितले. याच्यावरती आय सी सीने त्यांना सांगितले विचार करा नाहीतर तुम्ही 2300 कोटी जो दंड आहे तो भरावा लागेल. दोन्हीतले काहीतरी करा, एक तर मॅच तरी खेळा नाहीतर न दंड तरी भरा. आता बघूया पाकिस्तानकडून काय निर्णय येतोय. निर्णय आता जरी आला तर मला तर वाटतं ते मॅच खेळतील. एवढे पैसे त्यांच्याकडून त्याच्याकडे नाही आहेत, कारण की त्यांची इकॉनॉमी खूप कमी आहे आणि एवढं फंडिंग त्यांना आय सी सीकडून 500 कोटी दरवर्षाला मिळतं. आणि रमीज राजाने तर सांगितलेलंच होतं, ते जे त्यांचे जे आहेत ना त्यांचे जे काय रमीज राजा जे आहेत क्रिकेट एक्सपर्ट आहेत, त्यांनी सांगितलं की भारताची इकॉनॉमी खूप मोठी आहे, आय सी सी भारतच चालवतो असं त्यांना वाटतंय. बघूया. मला असं वाटतंय की सामना होईल का नाही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.